छत्तीसगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 2 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक। बुलढाण्यामध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक, आधी कर्जमाफी करा नंतर निवडणुका घ्या, रक्तानं पत्र लिहित केलं आंदोलन। धुळ्यात उन्हाळी कांद्याची आवक सुरू, पांढरा कांदा सुद्धा विक्रीसाठी दाखल, पांढऱ्या कांद्याला 800 ते 1200 रुपये दर। यवतमाळमध्ये मनसेचा विमा कंपनी प्रतिनिधींना चोप, पीक विम्याचं वाटप न झाल्यानं मनसे आक्रमक। हिंगोली नगर परिषदेविरोधात जोरदार आंदोलन, युवक काँग्रेसनं परिषदेच्या कार्यालयात टाकला कचरा। मृद आणि जलसंधारण विभागाची 670 पदाची भरती रद्द, मंत्री संजय राठोड यांचा निर्णय। हिवरगाव पावसा टोलनाक्यावर आंदोलन, टोल वसुलीला मनसेचा विरोध। मद्यधुंद चालकाच्या हाती बस, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ, तर पोलिसांची बस चालकावर कारवाई। विरारमध्ये 40 वर्षीय व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीत गोळीबार प्रकरणी राहुल पाटीलला पोलीस कोठडी। इलेक्टोरल बॉन्डवरून तापलं राजकारण, कुणाला मिळाले किती इलेक्टोरल बॉन्ड याची तपशिलावर माहिती वेबसाईटवर जाहीर। भाजपच्या नावे सर्वाधिक निवडणूक रोखे, भाजपनं 200 कोटींचे रोखे वठवले। तृणमूल काँग्रेसकडे देणग्यांचा ओघ, 1609 कोटींचे वठवले निवडणूक रोखे। बीआरएसच्या के कविता ईडीच्या ताब्यात, दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी कारवाई। मधुबालाचा जीवनपट रुपेरी पडद्यावर, जसमीत केरीन करणार दिग्दर्शन। कार्तिक आर्यनच्या ताफ्यात आलिशान कार, रेंज रोव्हरचा फोटो केला शेअर। माधुरीलाही गुलाबी साडीची पुरळ, माधुरीच्या डान्स रील व्हायरल। सोलार कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक, कंपनी विरोधामध्ये आमरण उपोषण, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप।